हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, रोटेशनल डायनॅमिक्सचे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करत आहोत. मागच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्सची जी एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज मधून न्यूमेरिकल्स सॉल्व्ह केले होते. काही न्यूमेरिकल्स त्यातले शिल्लक राहिले होते जे आपण आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये पहा, एक डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठीचा एक क्वेश्चन आपण घेतला होता. ठीक आहे. अशा प्रकारचं डम्बेल होतं, एक रॉड आणि अशा प्रकारचे 2 स्पिअर्स यांच्यापासून बनलेलं हे डम्बेल होतं आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा होता. आपण काय केलं होतं, हे कॅल्क्युलेशन करताना एक चुकून जे गिव्हन डाटामध्ये घेण्यातच थोडी चूक झाली होती. स्पिअर्सचं मास मी 10 ग्रॅम घेतलं होतं, मात्र त्याच्यानुसार जे कॅल्क्युलेशन केले ते आन्सर आपलं करेक्ट आलं होतं. बुकमध्ये या स्पिअर्सचे मासेस आपल्याला 50 ग्रॅम दिलेत. किती दिलेत? 50 ग्रॅम. आणि याच्यानुसार आन्सर 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर असं येतं. बुकमध्ये ते आन्सर 24,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर दिलेले ते चुकीचं आहे. ओके. पहा, 10 ग्रॅम घेऊन आपलं जे आन्सर आलं होतं ते त्या गिव्हन डेटानुसार करेक्ट आहे जो आपण घेतला होता. बुकमध्ये स्पेअर्सचे मासेस 50 ग्रॅम्स दिलेले आहेत. ते जर तुम्ही 50 ग्रॅम घेतलं तर आन्सर 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर येतं, जे करेक्ट आहे. मात्र बुकमध्ये दिलेलं 24,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर हे आन्सर रॉंग आहे. हे इथं व्यवस्थित नोट करायचंय तुम्हाला. ठीक आहे. आज आपण एक्झरसाइज मधलेच, रोटेशनल डायनॅमिक्सच्या एक्झरसाइज मधलेच काही शिल्लक राहिलेले क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. लक्ष घ्या की आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत आहोत, रोटेशनल डायनॅमिक्सच्या एक्झरसाइज मध्ये असलेले आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत आहोत त्या न्यूमेरिकल्स मध्ये रोटेशनल डायनॅमिक्सच्या म्हणजेच सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांच्या कोणत्या कन्सेप्ट यूज केल्यात ते व्यवस्थित समजून घ्या. ते क्वेश्चन्स कशा प्रकारे सॉल्व्ह केले ते व्यवस्थित समजून घ्या. हे जर केलं तर तुम्हाला तुमच्याकडे जे स्टँडर्ड बुक आहे मी तुम्हाला सांगितलेले एमसीक्यू साठीचे, त्यातून एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा खूप कमी अडचण येईल जर तुम्ही एक्झरसाइज मध्ये दिलेले आपण जे क्वेश्चन्स आता लेक्चर्स मध्ये घेत आहोत ते जर व्यवस्थित केले तर. ठीक आहे. त्यामध्ये आपण 20 नंबरचा क्वेश्चन ऑलरेडी घेतला होता. त्याच्या अगोदरचा एक क्वेश्चन आपला बाकी होता, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 19. त्याला पहिल्यांदा कंप्लीट करूया. आज आपण ही रोटेशनल डायनॅमिक्सची एक्झरसाइज कंप्लीट करणार आहोत. म्हणजे आपण जे न्यूमेरिकल्स घेत आहोत त्या एक्झरसाइज मधले ते कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट लेक्चर पासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करूयात. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 19. ओके. काय दिलेलं त्यामध्ये तुम्ही परत बुक समोर ठेवून व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचा आहे. पहा, मी डायरेक्ट गिव्हन डाटा सांगतोय तुम्हाला एक मेटॅलिक रिंग दिलेली आहे. अशा प्रकारची मेटलची रिंग दिलेली आहे आणि या रिंगची काहीतरी रेडियस असेल आर. आता रिंग म्हणजे माहितीये कशा प्रकारचा जॉमेट्रिक शेप असतो. सो एक मेटॅलिक रिंग दिलेली आहे. त्या मेटॅलिक रिंगची रेडियस आर आहे आणि त्या मेटॅलिक रिंगचं मास जे आहे ते 1 kg आहे. त्या मेटॅलिक रिंगचं मास जे आहे ते काय आहे? 1 kg आहे. आणि आता लक्षात घ्या, या मेटॅलिक रिंगचा या डायमीटर, हा जो डायमीटर आहे, मेटॅलिक रिंगचा हा जो डायमीटर आहे, या डायमीटरच्या अलॉंग जर ती रोटेट झाली, या डायमीटरच्या अलॉंग जर ती मेटॅलिक रिंग रोटेट झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया येतो 1 kg मीटर स्क्वेअर. हे गिव्हन आहे. पहा, ऍक्च्युली आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिसच्या अबाउटचा कॅल्क्युलेट केला होता? या ऍक्सिसच्या अबाउटचा. कोणता ऍक्सिस आहे हा? त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस. ठीक आहे. हा ऍक्सिस कोणता आहे? रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला ऍक्सिस आहे. त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट केला होता. मात्र आपल्याला इथं जो गिव्हन असणार आहे हा त्याच्या डायमीटरच्या अबाउटचा, त्या रिंगचा जो डायमीटर आहे त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 1 kg मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला त्या रिंगचं मास सुद्धा दिलेलं आहे. त्याच्या डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. ओके. हा फर्स्ट गिव्हन डाटा झाला. पुढे असं दिलेलं आहे की ती जी रिंग आहे, ही जी रिंग आहे 1 kg मास असलेली, रेडियस आपल्याला गिव्हन नाहीये, त्या रिंगला मोल्टन म्हणजेच काय केलंय? मेल्ट केलंय आणि मेल्ट करून त्याला रिशेप केलेला आहे, रिमोल्डिंग केलेली आहे. मग अगोदर ही रिंग होती, मोल्डिंग केल्यानंतर त्यापासून डिस्क बनवलीये सेम रेडियसची.
त्यापासून डिस्क बनवली आहे सेम रेडियसची. परत एकदा गिव्हन डेटा ऐका व्यवस्थित. काय दिलेले, एक रिंग दिली आहे ज्या रिंगचं मास 1 kg आहे. एक रिंग गिव्हन आहे ज्या रिंगचं मास किती आहे 1 kg. त्या रिंगची रेडियस आपल्याला गिव्हन नाहीये, मात्र रिंगचा डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया गिव्हन आहे. रिंगचा डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया गिव्हन आहे. आता आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या अबाउटचा माहित असतो, जो ऍक्सिस त्या रिंगच्या सेंटर मधून पास होतो, मात्र प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर. ओके. आणि आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जो गिव्हन आहे तो डायमीटरच्या अबाउटचा आहे. ठीक आहे, इथपर्यंतचा गिव्हन डाटा. पुढे पहा, काय केलं, नंतर या रिंगला मेल्ट केलं आणि त्या मटेरियल पासून रिमोल्डिंगनं काय केली, एक डिस्क बनवलीये जिची रेडियस या रिंग एवढीच आहे. जिची रेडियस या रिंग एवढीच आहे. म्हणजे रिंगला मेल्ट करून त्याला काय केलं आहे, अशा प्रकारचा शेप दिलाय, म्हणजे डिस्क बनवली आहे. काय बनवलेली आहे, डिस्क बनवलेली आहे. आणि या डिस्कचा तुम्हाला सेंटर मधून पास होणाऱ्या आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. पहा काय काय आहे. अगोदर एक रिंग होती. अगोदर काय होती, एक रिंग होती. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया गिव्हन होता, बट अबाउट डायमीटरल ऍक्सिस किंवा अबाउट डायमीटर असं म्हणूयात आपण त्याला. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा गिव्हन आहे, मास एवढा आहे, रेडियस मात्र दिलेली नाही. ओके. त्यानंतर त्या डिस्कला त्या रिंगला मेल्ट केलं आणि रिमोल्डिंगनं डिस्क बनवली. गिव्हन काय डिस्कच्या कंडिशन मध्ये, डिस्कची कंडिशन अगोदर जी रिंग होती त्या रिंग एवढीच आहे. आणि आता त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय सेंटर मधून पास होणाऱ्या आणि त्या डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या ऍक्सिसच्या अबाउटचा. तर हे गिव्हन झालं. आता याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आपल्याला जो आला इथं, ती रेडियस गिव्हन नाहीये. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करावी लागेल, रेडियस. कारण सगळे प्रॉब्लेम या रेडियसनच सॉल्व्ह होतील. का? कारण तुम्ही जर रिंगची रेडियस फाइंड आउट केली तर तुम्हाला डिस्कची पण मिळणार आहे. कारण डिस्क फॉर्म केल्यानंतर ती कशा प्रकारची केली आहे, रिंग एवढीच रेडियस असणार. डिस्क कशा प्रकारची फॉर्म केली आहे, त्या डिस्कची रेडियस रिंग एवढीच असणार आहे. अशा प्रकारे ती डिस्क फॉर्म केली आहे. मग आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मिळाला तर आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो. मग रिंग साठी तर मोमेंट ऑफ इनर्शिया mr² असतो, परंतु कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट, हा सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट असतो, जो रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. मात्र आपल्याला डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. कशाच्या अबाउटचा, डायमीटरच्या अबाउटचा. हे पहिल्यांदा गिव्हन डेटामध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. कुठेतरी याला रब मध्ये पहिल्यांदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण याच्यावरतीच आपला क्वेश्चन डिपेंड आहे. ठीक आहे, हे गिव्हन डेटाच मी इथं एक्सप्लेन केलाय. आणखी सोल्युशन आपण त्याचं घेतलेलं नाहीये. आपण इथं आणखी गिव्हन डेटाच एक्सप्लेन केलाय. सिम्पली गिव्हन डेटामध्ये काय दिले पहा. एक रिंग आहे, रिंगचं काहीतरी मास दिले 1 kg, मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर दिला अबाउट डायमीटर, रेडियस दिलेली नाहीये. ओके, एवढं रिंगच्या बाबतीत दिलं. नंतर रिंगला मेल्ट केलं. रिंगला काय केलं, मेल्ट केलं. त्यापासून सेम रेडियसची डिस्क बनवली रिमोल्डिंगनं आणि कॅल्क्युलेट करायचंय त्या डिस्कचा सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिसचा अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो आय सपोज तुम्हाला गिव्हन डेटा क्लिअर आहे. याला नोट डाऊन करून घ्या, मी याला रब करतोय. ओके, आता लक्षात घ्या, इथं सगळ्यात मेन गोष्ट आपल्याला माहित पाहिजे ती म्हणजे रिंगचा डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपण त्याला सिम्प्लिफाय करूया. पाहिलं, अशा प्रकारची रिंग आहे. हा ऍक्सिस आहे रिंगच्या सेंटर मधून पास होणारा आणि रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला. ठीक आहे, हा ऍक्सिस आहे अशा प्रकारचा. ओके, आता आपण काय करूयात पहा, थोडे ऍक्सिस असे ड्रॉ करतो मी. हा दुसरा ऍक्सिस अलॉंग द डायमीटर आहे. ओके, अलॉंग द डायमीटर. आणि हा तिसरा पण ऍक्सिस मी घेतोय अलॉंग द डायमीटर. सो हा समजा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे समजा वाय ऍक्सिस आणि हा आहे समजा झेड ऍक्सिस. आता लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात. इथं आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम यूज करावा लागतो. इथं आपल्याला काय करावं लागतं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो लक्षात घ्या. हे 3 ऍक्सिस आहेत एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर, ज्यापैकी एक्स आणि वाय हे तिन्ही ऍक्सिस एक्स वाय झेड एकमेकांना कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर. त्यापैकी एक्स आणि वाय हे जे ऍक्सिस आहेत
हे इन द प्लेन ऑफ रिंग आहे. इन द प्लेन ऑफ रिंग हे तीन ऍक्सिस, हे दोन ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस रिंगच्याच प्लेन मध्ये आहेत. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस रिंगच्याच प्लेन मध्ये आहेत आणि जड जो आहे हा त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या, आपण व्यवस्थित पहा, तुम्हाला जर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम समजला असेल तर हा जो एक्स ऍक्सिस आहे हा सुद्धा अलॉंग द डायमीटर आहे. हा पहा, एक्स ऍक्सिस जर तुम्ही कन्सिडर केला तर रिंगच्या डायमीटरच्या अलॉंग आहे तो. तुम्ही वाय ऍक्सिस जरी कन्सिडर केला तर तो रिंगच्या डायमीटरच्या अलॉंग आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही ऍक्सिस रिंगच्या प्लेन मध्ये आहेत आणि अलॉंग द डायमीटर आहेत आणि हा जो जड ऍक्सिस आहे हा रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग इथं जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे परपेंडिक्युलर थेरम ऍक्सिस वापरला तर आय जेड इक्वल्स टू काय येईल, आय एक्स प्लस आय वाय. कारण हे दोन ऍक्सिस रिंगच्या प्लेन मध्येच आहेत आणि हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे. असं जेव्हा असतं तेव्हा या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांच्या अबाउटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन असते. हे आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये स्टडी केलं होतं. आता हा जड ऍक्सिस कसा आहे, प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि सेंटर मधून पास सुद्धा होतोय, म्हणून त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल आय सी. एक्स आणि वाय ऍक्सिस काय आहेत, एक्स आणि वाय ऍक्सिस हे त्या रिंगच्या डायमीटरच्या अलॉंग असणारे ऍक्सिस आहेत, म्हणून मी याला पण आय डी आणि याला पण आय डी असं म्हणू शकतो. म्हणजे आय सी इक्वल्स टू काय आला, 2 टाइम्स आय डी, 2 टाइम्स आय डी. ओके, म्हणजे डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय सी डिवायडेड बाय 2, आय सी डिवायडेड बाय 2. मग आय सी म्हणजेच सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आणि प्लेनला परपेंडिक्युलर असलेला हा जो ऍक्सिस आहे याच्या अबाउटचा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर असतो. म्हणजे आयसी ची व्हॅल्यू एम आर स्क्वेअर डिवाइड मधलं हे 2, म्हणजे रिंग साठी डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आला. ऍक्च्युली या क्वेश्चन मध्ये हे डिराईव्ह करणं अपेक्षित नव्हतं, हे तुम्हाला डायरेक्टली माहित असणं आवश्यक होतं. या क्वेश्चन मध्ये हे 19 क्वेश्चन मध्ये हे आयडी डिराईव्ह करणं अपेक्षित नाहीये, ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. मात्र आपण त्याचं डेरिव्हेशन सुद्धा पाहिलं. पहा काय आहे, एक्स वाय झेड तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत, त्यापैकी एक्स आणि वाय हे त्या रिंगच्या प्लेन मध्ये असलेले आहेत ऍक्सिस. म्हणजे रिंगच्या डायमीटरच्या अलॉंगचे ऍक्सिस घेतलेत आपण प्लेन मधले, रिंगच्या प्लेन मधले आहेत, मात्र रिंगच्या डायमीटरच्या अलॉंग असणारे ऍक्सिस आहेत एक्स आणि वाय. आणि जड जो आहे तो रिंगच्या सेंटर मधून पास होतो आणि रिंगच्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर. इथं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा यूज करून आपण डायमीटरच्या अलॉंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला. त्याचा फॉर्म्युला आला एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याला सुद्धा बाजूलाच नोट डाऊन करायचंय, कारण हा सुद्धा आपल्या क्वेश्चनचा पार्ट नाहीये आणखी. ठीक आहे, सो आय सपोज आता याच्याशी या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी रिक्वायर्ड असणाऱ्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर आहेत. सो रिंगच्या कंडिशन मध्ये गिवन काय आहे, रिंगच्या कंडिशन मध्ये गिवन काय आहे, रिंगचं मास गिवन आहे. रिंगचं मास गिवन आहे 1 kg आणि रिंगचा अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1 kg मीटर स्क्वेअर. रेडियस रिंगची माहित नाही आणि डिस्कच्या बाबतीत गिवन काय आहे आणि कॅल्क्युलेट काय करायचंय. आता पहा, या रिंगला मेल्ट करून डिस्क बनवलीये, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जो डिस्कचा असणार आहे, सॉरी मास जे डिस्कचा असणार आहे त्याला मी एम डॅश न दाखवतो, ते 1 kg असणार आहे. कारण तीच रिंग मेल्ट करून काय केलेलं आहे, डिस्क बनवली. म्हणजे आपण असं कन्सिडर करतो की तेवढं मास इकडं जसाच तसं राहिलं, म्हणजे डिस्कचं सुद्धा मास 1 kg आहे. आता डिस्कची रेडियस इथून मिळेल आपल्याला, कारण रिंगची आणि डिस्कची रेडियस सेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि डिस्कसाठी आपल्याला हा आयसी कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल हा आर. पहा, रिंगच्या कंडिशनचा जर विचार केला तर आय डी चा फॉर्म्युला आताच आपण डिराईव्ह केला होता, तो काय आहे, तो एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तो आयडी आपल्याला गिवन आहे 1, मास गिवन आहे 1 इंटू आर चा स्क्वेअर डिवायडेड बाय हा 2. म्हणजे आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली, 2 इंटू हा 1 इकडे काय झाला, 2 आणि 1 काय झाले, मल्टिप्लाय. सो 2 इंटू 1 इज द 2 kg, सॉरी याला सध्याच युनिट नाही लिहायचं, रेडियस आली ती. ठीक आहे, सो रेडियसचा स्क्वेअर हा 2 मीटर स्क्वेअर आलेला आहे. रेडियसचा स्क्वेअर काय आला, 2 मीटर स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर आहे म्हणून युनिट 2 मीटर स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे, याला हे आपल्याला रिक्वायर्ड आहे. आता डिस्क साठी डायरेक्ट आयसीचा फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय 2 असतो. इथं एम डॅश आहे डिस्कचं मास. पहा, रिंग साठी एम आर स्क्वेअर बाय 2 हा फॉर्म्युला, रिंग साठी एम आर स्क्वेअर बाय 2 हा फॉर्म्युला
अबाउट ती डायमीटरचा आहे आणि डिस्क साठी mr²/2 हा फॉर्म्युला त्या डिस्कच्या सेंटर मधून पास होणाऱ्या आणि प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या ऍक्सिस साठी आहे. मग व्हॅल्यूज पुट करा व्यवस्थित. व्हॅल्यूज पुट करा. सो m डॅश म्हणजे डिस्कचं पण मास 1च आहे. डिस्कची आणि रिंगची रेडियस सेम आहे असं क्वेश्चन मध्ये गिवन आहे म्हणून हा r² ऍज इट इज इथं ठेवायचा. हा 2 इथं ठेवला. 2 कॅन्सल झालं. सो IC इक्वल्स टू 1 kg मीटर स्क्वेअर हे आपला फायनल आन्सर झालं या क्वेश्चनचं. सो हे एवढंच गिवन आहे, एवढंच कॅल्क्युलेट करायचं होतं, परंतु त्यासाठीची सगळी डिटेल प्रोसिजर आणि क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन ऍक्च्युअली कन्सेप्ट कोणत्या कोणत्या कशा प्रकारे वापरल्यात हे मी डिटेलमध्ये मुद्दामून एक्सप्लेन करतोय. कारण फक्त हाच क्वेश्चन नाही तर या कन्सेप्ट वापरलेले दुसरेही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. ओके. सो आता याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय नोटबुक मध्ये. हा 19 नंबरचा क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. सो आय सपोज यू अंडरस्टूड या क्वेश्चन मध्ये गिवन काय होतं, कशा प्रकारचं होतं आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन 20 नंबरचा क्वेश्चन आपला ऑलरेडी झालेला आहे. सो विल टेक 21 अँड 22. आपण आता कोणते घेणार आहोत? 21 आणि 22 घेणार आहोत. ओके. सो 21 एक चांगल्या प्रकारचा क्वेश्चन आहे. रोटेशनल मोशनच्या कन्सेप्टवरती डिपेंड असलेला. कशाच्या कन्सेप्टवरती? रोटेशनल मोशनच्या. क्वेश्चन मध्ये काय दिले ते पहा. पहिल्यांदा एक फ्लायव्हील आहे. पहा, मातीची भांडी बनवण्यासाठी एक असं फिरणारं व्हील वापरलं जातं. तुम्ही जर पाहिलं असेल कधी तर तशा प्रकारचं एक व्हील आहे जे डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे. काय आहे? एक फ्लायव्हील आहे. अर्थवेअरचे पॉट तयार करण्यासाठीचं म्हणजे मातीचे भांडे बनवण्यासाठी जे रोटेटिंग फ्लायव्हील यूज केलं जातं तशा प्रकारचं फ्लायव्हील आहे. आणि हे फ्लायव्हील डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे. हे फ्लायव्हील काय आहे? डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे. ज्या डिस्कचं मास 10 kg आहे. मास किती आहे? 10 kg आणि रेडियस आहे 0.4 मीटर. म्हणजे अशा प्रकारची ही डिस्क आहे आणि या ऍक्सिसच्या अबाउट ती रोटेट होणार आहे. हे सेंटर झालं. या ऍक्सिसच्या अबाउट ती डिस्क काय होणार आहे? रोटेट होणार आहे. त्या डिस्कची रेडियस आपल्याला दिलेली आहे 0.4 मीटर आणि मास सुद्धा दिलेले 10 kg. तर तो फ्लायव्हीलचा शेप कसा आहे? डिस्क टाइप असा. त्याचा मास 1 kg, रेडियस 0.4 मीटर. ओके. आता पुढे काय गिवन आहे पहा. तर ती डिस्क इनिशियली ही जी डिस्क आहे ही सुरुवातीला तिचे एक रिव्हॉल्युशन्स तुम्हाला दिलेले आहेत. तिचे सुरुवातीचे रिव्हॉल्युशन्स दिलेत 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. म्हणजे इनिशियली सध्या हा जो व्हील आहे किंवा ही जी डिस्क आहे जिचं मास 1 kg, रेडियस 0.4 मीटर आहे, ही डिस्क 100 रिव्हॉल्युशन पर मिनिटनं रिव्हॉल्व होत आहे. काय होत आहे? 100 रिव्हॉल्युशन पर मिनिटनं काय होत आहे? रिव्हॉल्व होत आहे. आता पुढे काय झालं? एक पर्टिक्युलर पहा, क्ले, लंप ऑफ क्ले. सध्या पहा क्ले वगैरे काहीच नाहीये, नुसती रिकामी डिस्क आहे. ती रोटेट होत आहे या ऍक्सिसच्या अबाउट. ठीक आहे. या ऍक्सिसच्या अबाउट ती रोटेट होत आहे. जिचं मास 1 kg, सॉरी 1 मिनिट. मास ऑफ द डिस्क इज गिवन ऍज, परत गिवन डाटा प्रॉब्लेम होत होता. इट इज गिवन ऍज 10 kg. सो डिस्कचं मास 10 kg दिलंय, रेडियस 0.4 मीटर दिली आहे आणि ती या ऍक्सिसच्या अबाउट 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट न रिव्हॉल्व होत आहे. आता थोड्या वेळानंतर काय झालं? अ लंप ऑफ क्ले, थोडा जो चिखल आहे याच्यावरती चिखल टाकावा लागतो ना भांडे बनवण्यासाठी मातीचे. तो लंप ऑफ क्ले काय झालाय? या डिस्क वरती सेंटर पासून सर्टन डिस्टन्स वरती असा फॉल झालाय. डिस्क पासून हा क्ले सर्टन डिस्टन्स वरती फॉल झाला. ते डिस्टन्स दिलेलं नाही, आपण त्याला एक्स मानलो. त्याला आपण काय म्हणलं? एक्स. आता हा जेव्हा तिथं येऊन चिटकला तो लंप ऑफ क्ले, तो चिखल जेव्हा त्या डिस्क वरती चिटकला तेव्हा रिव्हॉल्युशन रिड्यूस झाले आणि ते झाले 80 रिव्हॉल्युशन पर मिनिट. किती झाले? 80 रिव्हॉल्युशन ऑफ मिनिट, सॉरी 80 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. आणि हा जो लंप इथे येऊन पडलेला आहे याचं मास आपल्याला गिवन आहे 1.6 kg. तुम्हाला हे एक्स कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. गिवन डाटा परत एकदा मी डायग्रामच्या मदतीने इथे एक्सप्लेन करतोय, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा, एक फ्लायव्हील आहे. अर्थवेअरचे पॉट्स बनवण्यासाठी म्हणजे मातीचे भांडे बनवण्यासाठी एक रोटेटिंग फ्लायव्हील यूज केलं जातं. ते डिस्कच्या फॉर्म मध्ये गिवन आहे. त्याचं मास 10 kg आहे.
त्याचं मास किती आहे 10 kg, ठीक आहे. त्याची रेडियस 0.4 मीटर आहे. आणि जेव्हा इनिशियली त्याच्यावरती कोणताही क्ले वगैरे नव्हता तेव्हा ते 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट न रिव्हॉल्व होत होतं. तेव्हा ते 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट न रिव्हॉल्व होत होतं. मात्र जेव्हा त्याच्यावरती तो लंप ऑफ क्ले जो चिखल पडलाय त्याच्यावरती त्याचं मास आहे 1.6 kg आणि तो त्या डिस्कच्या सेंटर पासून एक्स डिस्टन्स वरती फॉल झालाय आणि तो क्ले तिथं फॉल झाल्यामुळे जे रिव्हॉल्युशन पर मिनिट 100 होते ते कमी होऊन 80 झालेले आहेत. तर तो जो लंप खाली पडलेला आहे त्या डिस्क वरती तो सेंटर पासून किती डिस्टन्स वरती पडलेला आहे आपण त्याला एक्स मानलं तर ते एक्सच आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. हा झाला गिव्हन डेटा. ठीक आहे, याला परत व्यवस्थित लिहून घ्या. मी पहिल्यांदा तुम्हाला गिव्हन डेटा काय आहे ते व्यवस्थित डायग्राम्सच्या मदतीनं समजून सांगत आहे जेणेकरून तुम्हाला त्याचं व्हिज्युअलायझेशन होणं आवश्यक आहे. सो आय सपोज हे लक्षात आलं असेल. आता त्याला सॉल्व्ह करण्यासाठी गिव्हन डाटा आपण प्रॉपर वे मध्ये लिहूया. सो गिव्हन काय आहे त्याला थोडं प्रॉपरली लिहून घेतोय मी. सो मी जी डिस्क दिलेली आहे त्या डिस्कचं मास कॅपिटल एम न डिनोट करतोय अँड दॅट इज गिव्हन ॲज अ 10 kg. रेडियस मी कॅपिटल आर न डिनोट करतोय, इट इज अ 0.4 मीटर. त्यानंतर इनिशियल रिव्हॉल्युशनला मी N1 म्हटलं 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट आणि जे नंतरचे रिव्हॉल्युशन्स आहेत त्याला आपण N2 म्हटलं, दॅट इज द 80 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. आणि तो लंप जो फॉल झालाय त्याचं मास आहे 1.6 kg आणि तो सेंटर पासून जेवढ्या डिस्टन्स वरती फॉल झालाय ते डिस्टन्स समजा आहे एक्स. तर तुम्हाला ते एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. हा झाला कम्प्लीट गिव्हन डेटा ज्याला मी ऑलरेडी इथं एक्सप्लेन केलेला आहे. आता पहा कन्सेप्ट कोणती यूज करायची हे मला कसं समजलं आणि तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन कडे पाहणं आवश्यक पहा. इनिशियली जेव्हा हे मास तिथं ऍड झालेलं नव्हतं, इनिशियली हे मास त्या लंप ऑफ क्लेचं मास जेव्हा त्या डिस्क मध्ये ऍड झालेलं नव्हतं तेव्हा रिव्हॉल्युशन जास्त होते. जेव्हा हे मास त्यात ऍड झालं तेव्हा रिव्हॉल्युशन कमी झाले. म्हणजे इथं काय झाले नेमकं पहा, मास वाढलं. ठीक आहे ना, अगोदर फक्त डिस्कचं 10 kg मासच होतं, त्यामध्ये त्या क्लेचं 1.6 kg ऍड झाल्यामुळे रिव्हॉल्युशन पर मिनिट कमी झालेले. मास वाढलं आणि रिव्हॉल्युशन कमी झाले. मास वाढलं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. मास वाढलं म्हणजे जो मोमेंट ऑफ इनर्शिया होता तो मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालाय, इन्क्रीज झालाय. मास इन्क्रीज झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला तेव्हा स्पीड कमी झाली म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला इथं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट वापरावी लागेल जी आपण स्टडी केली होती. काय सांगता आपला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ω1 हे इक्वल असतं I2 ω2 च्या. I1 ω1 इक्वल असतं I2 ω2 च्या. मग हा I1 पेक्षा I2 जर जास्त असेल, I2 इज ग्रेटर दॅन I2 तर सॉरी I2 इज ग्रेटर दॅन I1 तर ω2 इज लेस दॅन ω1. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जर फायनली जास्त असेल इनिशियल पेक्षा तर फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी पेक्षा कमी असते. याला आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये स्टडी केलं होतं आणि तेच आपल्याला युज करावं लागणार. कारण ऑब्व्हियसली क्वेश्चनचा गिव्हन डेटा पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की कोणत्या कन्सेप्ट वरती डिपेंड आहे. एवढं मास डिस्कच्या मास सोबत ऍड झाल्यामुळे रिव्हॉल्युशन्स पर मिनिट कमी झाले म्हणजे ऑब्व्हियसली कन्सेप्ट कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची आहे. सो पहा ही अशा प्रकारची कन्सेप्ट आहे. सो ही झाली इनिशियल कंडिशन जेव्हा तिथं क्ले नव्हता तेव्हा फक्त डिस्क होती अशा प्रकारचं. हे सेंटर ही रेडियस याच्या भोवती तो रिव्हॉल्व होत होता IC आणि क्ले त्याच्यावरती फॉल झाल्यानंतरची कंडिशन ही अशा प्रकारची. डिस्क त्याच ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होतीये मात्र सेंटर पासून एक एक्स्ट्राचं मास इथं आलेलं आहे ज्याचं डिस्टन्स सेंटर पासूनचं x आहे. ओके, सो इट इज अ फर्स्ट कंडिशन, इट इज अ सेकंड कंडिशन. सो इथं असतानाच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला मी नाव दिलं I1, या सेकंड कंडिशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाला नाव दिलं I2. इथं अँग्युलर स्पीड ω1, इथं अँग्युलर स्पीड ω2. ओके, सो यूज दी कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय यूज करायचंय, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशनचा लॉ यूज करायचा आहे.
दॅट इज I1 ω1 इक्वल्स टू I2 ω2. ठीक आहे, आता लक्षात घ्या. I1 म्हणजे काय, जेव्हा फक्त डिस्क होती तेव्हाचा मोमेंट ऑफ इनर्शिया. फर्स्ट कंडिशन डायग्राम व्हिज्युअलायझेशन साठी मुद्दाम काढला. म्हणजे इथं काय येईल, mr² डिवायडेड बाय 2 इंटू ω1 म्हणजे 2 पाय n1 इक्वल्स टू I2. पहा काय येईल आता व्यवस्थित. डिस्कचा तर मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढ्याला तेवढाच राहील mr² डिवायडेड बाय 2, मात्र त्याच्यामध्ये या क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड होईल. त्याला पॉइंट मास कन्सिडर करा असं क्वेश्चन मध्ये गिवन आहे. मग त्याचं मास आहे स्मॉल m. पहा फर्स्ट कंडिशन मध्ये फक्त डिस्क आहे म्हणजे I1 ची व्हॅल्यू डायरेक्टली mr² बाय 2. ω1 इज 2 पाय n1 इक्वल्स टू I2 ची व्हॅल्यू काय येईल, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस या क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हा एक पॉइंट मास कन्सिडर करा ज्याचा मास किती आपण कशानं डिनोट केले, स्मॉल m न, आणि त्याचं सेंटर पासूनचा डिस्टन्स किती x, म्हणून ते येईल mx². तुम्ही डायग्राम आता व्यवस्थित ड्रॉ करून घ्या नोटबुक मध्ये तुमच्या, मला इथे रब करावं लागतं इथे. ठीक आहे, सो पहा काय आलं mx². पहा अगोदर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² बाय 2 होता इनिशियली, तो जसाच तसा राहिला, पण त्याच्यामध्ये ऍड झालाय त्या क्लेचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो सेंटर ऑफ ऍक्सिस पासून x डिस्टन्स वरती आहे, ज्याचं मास स्मॉल m आहे, म्हणून डायरेक्टली mx² इंटू हे 2 पाय n2. हा 2 पाय आणि हा 2 पाय काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्षात घ्या. शिल्लक काय राहिलं, इकडे mr² बाय 2, इकडे mr² बाय 2 प्लस mx² इंटू n2. ठीक आहे, सो आता लक्षात घ्या व्यवस्थित. हा mr² डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू, पहा तुम्ही काय करता चुकून याला कॅन्सल करून टाकाला. ऑलरेडी इथं हे मल्टिप्लिकेशन मध्ये आणखी काहीतरी शिल्लक आहे, त्याला कन्सिडर करावं लागेल, त्याच्याशिवाय आपण त्याला कॅन्सल करू शकत नाही. कारण ऍक्च्युली n1 mr² बाय 2 आहे. हा n1 जर मी समोर लिहिला तर हे आहे n1 mr² डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू, आता n2 न जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर n2 mr² डिवायडेड बाय 2 प्लस हे n2 इंटू स्मॉल m इंटू x². ओके, आता व्यवस्थित पहा, या पूर्ण पार्टला इकडे आणलं तर या mr² बाय 2 mr² बाय 2 या दोघातून कॉमन येईल. मग mr² बाय 2 या दोघातून कॉमन घेतलं, हा n1 हा इकडे येऊन मायनस झाला n2 इक्वल्स टू n2 स्मॉल m इंटू x². ओके, सो आता व्हॅल्यूज पुट करा. m इज 10, r इज 0.4, 0.4 चा स्क्वेअर 0.16 डिवायडेड बाय 2. पहा कॅपिटल R ची व्हॅल्यू आहे 0.4, त्याचा स्क्वेअर आहे, डायरेक्टली मी 0.16 लिहिलं. n1 इज 100, n2 इज 80 इक्वल्स टू n2 80 इंटू स्मॉल m किती आहे 1.6 इंटू x². सो अननोन एकच राहिला आता, कोण, x. तो आपल्याला याला सॉल्व्ह केल्यानंतर मिळून जाईल. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंतचा पार्ट पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. काय यूज केलंय, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. का केलं, डायग्राम मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो याला रब करतोय मी व्यवस्थित. पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून याला नोट डाऊन करून घ्या आणि मग पुढचा पार्ट पाहायला लागा. ओके, सो आता इथून पुढे आपल्याला याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सो हा 2 5 10 इथपर्यंत आलं, म्हणजे आता याला वरती लिहितो मी 5 मल्टिप्लाइड बाय 0.16 इंटू या 100 मायनस 80 इट इज 20 इक्वल्स टू हा 80 मल्टिप्लाइड बाय 1.6 इंटू x². हे वरती लिहिलं मी कॅल्क्युलेशन साठी. आता पुढे पहा सोल्युशन. हा 0 काय झाला, कॅन्सल. 5 मल्टिप्लाइड बाय 0.16 हे येईल 0.8. 5 मल्टिप्लाइड बाय 0.16 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.8 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल्स टू 8 मल्टिप्लाइड बाय 1.6 इंटू x². सो हे इकडे डिवाइड होईल कारण आपल्याला कॅल्क्युलेट करायचा x², म्हणजे x² येईल 0.8 इंटू 2 डिवायडेड बाय 8 इंटू 1.6. 8 इंटू 1.6 याला पहा 0.8 1 चा 0.8 10 चा 8. ठीक आहे, याचं सोल्युशन म्हणजे काय शिल्लक राहिलं, x² इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 1.6 इज 16, दॅट इज 1/8.
सो एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/8 आली तर स्क्वेअर रूट घ्यावा लागेल दोन्ही साईडचा. एक्स विल बी 1/√8 मीटर. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे काय झालं लक्षात घ्या की डिस्क रोटेट होत होती तेव्हा रिव्हॉल्युशन्स होते 100 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. त्याच्यावरती तो क्ले पडल्यानंतर रिव्हॉल्युशन 80 झाली. तो क्ले किती डिस्टन्स वरती पडला पाहिजे? 100 चे ते 80 होण्यासाठी 1/√8 मीटर एवढ्या डिस्टन्स वरती तो फॉल झाला पाहिजे. सो 1/√8 मीटर. दिस इज द फायनल आन्सर टू दिस क्वेश्चन. पहा, मी जरी एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स घेत असलो तरी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये समजून सांगितला जात आहे की क्वेश्चन एक्झरसाइज मधला तर कम्प्लीट होतोच, मात्र त्या ज्या कन्सेप्ट आपण लर्न केल्यात त्या यूज कशा करायच्या ते सुद्धा आणखीन जास्त प्रकारे क्लिअर होईल, जेणेकरून रोटेशनल डायनामिक्सचे एमसीक्यूज तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, सो हा झाला 20 किती नंबरचा होता? हा 21 नंबरचा होता बहुतेक क्वेश्चन. व्यवस्थित त्याला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. सो बुक मध्ये सुद्धा आन्सर 1/√8 करेक्ट दिलेला आहे, म्हणजे आन्सर करेक्ट आलेले आहे. ठीक आहे. नाही आलं तर बुकचा आन्सर चुकीचा असतं, आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस. ओके. त्यानंतर लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्झरसाइज. या एक्झरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 एकदम सिंपल आहे. काय दिलेले पहा. तुम्हाला इथं थोडं क्वेश्चन रीड करून त्याचं अंडरस्टँडिंग करणं, त्याचा मिनिंग समजून घेणं जास्त आवश्यक आहे. असा एक इन्क्लाइंड प्लेन आहे, ज्या इन्क्लाइंड प्लेन वरती एक ऑब्जेक्ट रोल डाऊन करतोय. एक ऑब्जेक्ट, आता ऑब्जेक्ट ती रिंग आहे, सिलेंडर आहे, डिस्क आहे, रॉड आहे, काही दिलेलं नाहीये. मग ऑब्जेक्ट आहे नुसता, जो इथून अशा प्रकारे काय करतोय? स्लाइड करतो, रोल डाऊन करतोय. ठीक आहे. रोलिंग मोशन हा पार्ट आपण लास्ट पॉइंट म्हणून स्टडी केला होता रोटेशनल डायनामिक्स मध्ये. तर एक ऑब्जेक्ट आहे, हा या सरफेस वरती काय करतोय? रोल डाऊन करतोय. इथं गिवन थोडं वेगळ्या पद्धतीनं कसं दिले पहा. रोल डाऊन अलॉंग अ इन्क्लाइंड. मी क्वेश्चन वाचतो व्यवस्थित पहा बुक मध्ये. स्टार्टिंग फ्रॉम अ रेस्ट, इथं असताना रेस्टला होता. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अँड ऑब्जेक्ट रोल्स डाऊन अलॉंग द इन्क्लाइंड. ऑब्जेक्ट या इन्क्लाइंड प्लेन वरती रोल डाऊन करत आहे. सच दॅट, तो प्लेन कसा आहे पहा. दॅट रायझेस बाय 3/5. प्लेन कसा आहे? रायझेस बाय 3/5. आता याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. याचा अर्थ काय होतो? रायझेस बाय 3/5 म्हणजे या 5 मीटर डिस्टन्स साठी, समजा हे डिस्टन्स 5 घेतलं तर त्याच्यासाठी तो किती न उंच गेलेला आहे? 3. म्हणजे 10 घेतलं तर किती येईल? हे पर्टिक्युलरली अशा प्रकारे 10 घेतलं तर किती येईल? म्हणजे 5 साठी हा 3 न वरती गेला, पुढच्या 5 साठी परत 3 न गेला, म्हणजे 10 साठी किती झालं? या टोटल 10 साठी हा किती न वरती गेला? 6 न. हे अशा प्रकारे वाढत चाललंय. म्हणजे इकडे प्रत्येक 5 साठी तो प्लेन किती वरती जात आहे? 3 न. हे इथं गिवन आहे क्वेश्चन मध्ये. म्हणजे सरळ सरळ त्यांना काय म्हणायचंय ते लक्षात घ्या की जी साइन थिटाची व्हॅल्यू असणार आहे या क्वेश्चन साठी, जी साइन थिटाची व्हॅल्यू असणार आहे ती डायरेक्टली 3/5 घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला तिथं दिलेला जो आहे, द इन्क्लाइंड सरफेस रायझेस बाय 3/5. याचा अर्थ मी आता इथे एक्सप्लेन केला. प्रत्येक 5 युनिट एवढ्या इन्क्लिनेशन साठी तो वरती कितीनं चाललाय? 3 युनिटनं. त्याचा अर्थ होतो तुम्हाला डायरेक्टली साइन थिटाची व्हॅल्यू, हा अँगल जर थिटा असेल तर साइन थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला 3/5 दिलेली आहे. ओके. हा त्या सेंटेन्सचा मिनिंग झाला. एवढंच इथं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं अंडरस्टँड करणं. ओके. त्यानंतर पुढे ऑब्जेक्ट गेन्स द स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड as it travels a distance of 5/3 meter along a incline. या इन्क्लाइन वरती जेव्हा तो 5/3 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तेव्हा तो जो व्हेलॉसिटी अटेन करत आहे ती आहे √10 मीटर पर सेकंड. तुम्हाला काय सांगायचंय? ऑब्जेक्ट कोणता असू शकतो? तुम्हाला काय सांगायचंय? ऑब्जेक्ट कोणता असू शकतो. म्हणजे ऑब्जेक्ट दिलेला नाहीये. रिंग आहे का, डिस्क आहे का, सिलेंडर आहे का, रॉड, हे तुम्हाला गिवन नाहीये. हे तुम्हाला गिवन नाहीये. तर ऑब्जेक्टचा टाईप ओळखायचा आहे. मग सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, ऑब्जेक्टचा टाईप ओळखण्यासाठी नेमके कॅल्क्युलेशन कशाचे करावे लागतील? तर एक हिंट सांगतो. अशा प्रकारचा क्वेश्चन आला आणि ऑब्जेक्टचा टाईप जर विचारला तर k/r म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन आणि ऑब्जेक्टची रेडियस हे कम्पेअर करायचं.
रेडियस ऑफ गायरेशन आणि ऑब्जेक्टची रेडियस हे कम्पेअर करायचं. याच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे डिफरंट ऑब्जेक्ट साठीच्या. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशनची कॉन्सेप्ट शिकवली होती मी. तर के बाय आरच्या डिफरंट स्टँडर्ड ऑब्जेक्ट साठीच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यावरून तुम्ही ठरवू शकता. पहा या क्वेश्चन मध्ये ते कशा प्रकारचं असणार आहे. ओके, सो गिव्हन डेटामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. ऑब्जेक्ट अशा प्रकारे रोल डाऊन झालेला आहे. ऑब्जेक्ट अशा प्रकारे काय झालेला आहे, रोल डाऊन झालेला आहे इन्क्लाइंड प्लेन वरती. त्याच्यात हे एवढं गिव्हन आहे. तुम्हाला ऑब्जेक्टचा टाईप ओळखायचा आहे. ठीक आहे, परत एकदा पहा. एक इन्क्लाइंड प्लेन आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट एक ऑब्जेक्ट रोल डाऊन होतं इन्क्लाइंड प्लेन वरती, ज्याचे इन्क्लिनेशन कशा प्रकारचे, दॅट रायझेस बाय 3 फॉर एव्हरी 5. त्याचा अर्थ तुम्हाला डायरेक्ट हा जर थिटा असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू 3/5 गिव्हन आहे. ओके, सो आता व्यवस्थित मी डायग्राम सुद्धा रिड्रॉ करते. पहिल्यांदा हे गिव्हन लिहून घ्या. ठीक आहे, सो गिव्हन मध्ये काय असणार आहे या क्वेश्चनच्या. सो यू आर गिव्हन दॅट द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा डायरेक्टली गिव्हन ॲज अ 3/5. वेलॉसिटी जी मॅक्झिमम वेलॉसिटी तो इथं आल्यानंतर अटेंड करणार आहे ती व्ही मॅक्स गिव्हन आहे √10 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आणि आपल्याला तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कोणता आहे ते ओळखायचे. त्यासाठी हिंट मी काय सांगितली तुम्हाला, यू शुड रिमेंबर द रेशिओज ऑफ के बाय आर. सॉरी, के आणि आर चा जो रेशिओ असतो म्हणजे त्याला आपण के बाय आर असं रीड करतो, ते तुम्हाला वेगवेगळ्या ऑब्जेक्ट साठी पाठ असणं आवश्यक आहे. ओके, सो लक्षात घ्या. हा अशा प्रकारचा इन्क्लाइंड प्लेन आहे. हा अँगल थिटा असणार आहे. हे जे डिस्टन्स दिलंय एस हे 3/5 मीटर दिले. एस डिस्टन्स किती दिले, 3/5. ओके, मग हे एच घ्या. या डिस्टन्सला काय घ्या, एच. मग आपल्याकडे साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, साइन थिटा इक्वल्स टू, याला मी एस म्हणतो. सो हे डिस्टन्स एस इक्वल्स टू 3/5 दिलेले. एस इक्वल्स टू काय दिले, 3/5. सो साइन थिटा काय असतं, h/s अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली गिव्हन आहे किती, 3/5. h ऍज इट इज, s ची व्हॅल्यू किती आली, 3/5. सो h इक्वल्स टू काय येईल पहा, हा 3/5 मल्टिप्लाइड बाय हा 3/5 इकडे मल्टिप्लाय होईल. सो 3 3 जा 9 आणि 5 5 जा 25. अशा प्रकारचे येईल ते 9/25. कशाची व्हॅल्यू आली, हाईटची. साइन थिटा 3/5 आहे. एच कॅल्क्युलेट करायचंय, एस ची व्हॅल्यू 3/5 आहे असं त्यांना क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे. सो आता लक्षात घ्या, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, तो जो मॅक्झिमम वेलॉसिटी जी अटेंड करणार आहे रोलिंग मोशन मध्ये, त्याचा फॉर्म्युला असतो 2gh अपॉन 1 प्लस के बाय आर. 2gh 1 प्लस के बाय आर हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. ओके, कशाचा, मॅक्झिमम वेलॉसिटीचा. मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला असणार आहे व्ही मॅक्स इक्वल्स टू √2gh अपॉन 1 प्लस के, सॉरी के बाय आर चा स्क्वेअर येईल इथं. ओके, रोलिंग मोशनचं डेरिव्हेशन आपण केलं होतं ऑलरेडी चॅप्टर स्टडी करताना. जो शेवटचा पॉइंट आपण स्टडी केला होता त्यामध्ये केलं होतं. ओके, सो एच ची व्हॅल्यू आपली किती आली आहे, 9/25. सो व्ही मॅक्स किती आहे, √10 इक्वल्स टू, रूट मध्ये काय काय येईल इथं, 2 इंटू जी, जी ला मी 10 घेतो. ठीक आहे, इंटू एच किती आहे, 9/25 डिवाइड मध्ये 1 प्लस के बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे अशा प्रकारे आलं. ओके, आता दोन्ही साईडचा जर स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, कॅन्सल. स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. हे लिहून घ्या पहिल्यांदा कुठेतरी बाजूला. ठीक आहे, ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये लिहायचंय. एच ची व्हॅल्यू कशी सॉल्व्ह केली, फाइंड आउट केली आपण, ते ऑलरेडी सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय. म्हणजे गिव्हन डेटा लिहिल्यानंतर पहिल्यांदा हे साइन थिटा h/s आहे, त्याची व्हॅल्यू 3/5 आहे, आणि एच कसं कॅल्क्युलेट केलं हे पहिल्यांदा गिव्हन डेटाच्या नंतर हे लिहायचं आणि नंतर हे सोल्युशन लिहायचं. ठीक आहे, सो एच ची व्हॅल्यू आपली 9/25 आली. एच ची व्हॅल्यू आपली 9/25 आली. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर इथं आलं 10, इथं 2 इंटू 10 इंटू 9/25, 2 इंटू 10 इंटू 9/25 डिवायडेड बाय 1 प्लस के बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो हा 10 आणि हा 10 काय झाला, कॅन्सल झाला. हा 10 आणि हा 10 काय झाला, कॅन्सल झाला. आता शिल्लक काय राहिलेला आहे इथं. ओके, काहीतरी मिस्टेक झाली आहे वाटतं. गिव्हन डेटा परत एकदा, ठीक आहे, हे लिहून घेताना कधी कधी चूक होऊ शकते. सो यू आर गिव्हन दॅट
हा काय चूक झाली ते लक्षात घ्या. पहिल्या एच च्या व्हॅल्यू चूक झाली आपली. हा थिटा दिलाय त्यांनी आणि हे जे एस दिले, हे जे एस दिलेलं आहे हे आपण 3/5 घेतलंय, त्यांनी 5/3 दिलेलं आहे, हे एच आहे. मग आता इथे येईल साइन थिटा इक्वल्स टू एच बाय एस. साइन थिटाची व्हॅल्यू 3/5, एच ऍज इट इज, एस ची व्हॅल्यू 5/3 आहे, म्हणजे एच इक्वल्स टू काय, हे इकडे मल्टिप्लाय होईल 3/5 मल्टिप्लाइड बाय 5/3, सो 3 3 5 5 कॅन्सल होऊन एच ची व्हॅल्यू 1 मीटर येते. हे लक्षात घ्या. एच ची व्हॅल्यू आपण किती घेतली 9/25. जे अगोदर लिहिलं इथं ते कट करून टाका, नवीन व्हॅल्यू पहा. एच ची व्हॅल्यू काय आहे 1. कशी आली परत एकदा पहा. हे कशामुळे आलं होतं ते आपलं वेगळं, कारण आपण एस 3/5 घेतला होता, तो 5/3 आहे. इथं सुद्धा मी करेक्ट लिहिलाय, फक्त बोर्डवरती लिहिताना त्याला उलट केलं होतं. पहा व्यवस्थित. आपल्याला काय दिले, साइन थिटा 3/5 दिले. त्या स्टेटमेंट वरून कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं. Vmax ची व्हॅल्यू √10 मीटर पर सेकंद दिली आहे. ऑब्जेक्टचा टाईप ओळखायचा आहे, त्यासाठी तुम्हाला k/r हा रेशिओ माहित करून घ्यावा लागेल. मग त्यासाठी Vmax चा फॉर्म्युला आपण वापरला √2gh अपॉन 1 + k/r चा स्क्वेअर. त्यात हे h माहित असणं आवश्यक होतं, त्यासाठी हा फॉर्म्युला सिंपल ट्रिग्नोमेट्री यूज केली आपण आणि त्यावरून आपला h आलाय 1 मीटर. तर पहिल्यांदा हे कॅल्क्युलेट करून घ्या. गिवन डेटा नंतर पहिल्यांदा हे लिहा, एच किती आलं ते लिहून घ्या आणि त्याच्यानंतर हे Vmax चा फॉर्म्युला लिहून k/r चा रेशिओ फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मी याला रब करतोय. आता एच ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ते कशा प्रकारे आलं पहा. सो हा इथं 1 शिल्लक राहिला, 10 1 जा 10, 10 1 जा 10. सो इथं 1 शिल्लक राहिला, हे असेल 1 + k/r चा स्क्वेअर इक्वल्स टू इथं 2 × 1 × 1 म्हणजे हे आलं 2. सो k/r चा स्क्वेअर इक्वल्स टू आलं 2, हा +1 इकडे -1 झाला. सो k/r त्याचा स्क्वेअर आला 1, म्हणजे k/r दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तरी ते 1च येणार आहे. आणि k/r 1 आहे, k/r 1 आहे. देअरफॉर ऑब्जेक्ट इज रिंग ऑर हॉलो सिलेंडर. रिंग ऑर हॉलो सिलेंडर. ती रिंग का आहे ते आपण पाहणार आहोत. थोडा पहिल्यांदा याला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. सो k/r चा रेशो मला कसं कळालं की हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ऑब्जेक्टचा टाईप ओळखण्यासाठी आपल्याला k/r माहित पाहिजे. व्हेलॉसिटी गिवन आहे आणि k/r फाइंड आउट करायचंय, तर रोलिंग मोशन मध्ये हे दोन्ही असणारा हा एकच फॉर्म्युला आहे. त्यामध्ये एच कसं कॅल्क्युलेट केलं ते मी इथं तुम्हाला सेपरेटली फाइंड आउट करून दाखवलंय. फायनली k/r ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1, म्हणजेच ऑब्जेक्ट रिंग किंवा हॉलो सिलेंडर असणार आहे. हे कसं ठरलं ते पाहूयात. पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. सो इथं आपले एक्झरसाइज मधले सगळेच्या सगळे न्यूमेरिकल्स, त्यातले काही मी 1-2 तुम्हाला होमवर्क साठी पण दिले होते, मात्र मॅक्झिमम न्यूमेरिकल्स मी इथं सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. त्यांची व्यवस्थित परत प्रॅक्टिस करा आणि आता तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्सच्या एमसीक्यू सॉल्व्ह करण्याला सुरुवात करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपला नवीन चॅप्टर चालू होईल. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा, k/r वरून मी कसं ओळखलं. सो समजा ही रिंग आहे, या रिंगचा या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो mr². सो mr², आणि जर रेडियस ऑफ गायरेशन k घेऊन मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला तर तो काय येतो mk². हे दोन्ही सेम असतात. ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन एवढं डिस्टन्स कन्सिडर करून फाइंड आउट केलेला मोमेंट ऑफ इनर्शिया. हे कॅन्सल झालं तर k/r चा स्क्वेअर इक्वल्स टू 1, म्हणजेच k/r काय येतो 1. कशासाठी आलंय ते रिंग साठी. हेच तुम्ही हॉलो सिलेंडर साठी सुद्धा 1च मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या शेपच्या ऑब्जेक्टची मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असणं आवश्यक आहे. जे बुक मध्ये शेवटी दिलेले मी सांगितले होते तुम्हाला, व्यवस्थित त्याला अभ्यासायचं. सो इथं आपले सगळे न्यूमरिकल्स आणि रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण आपला नेक्स्ट चॅप्टर जो सेकंड चॅप्टर आहे तो स्टार्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फिजिक्स पार्ट 2 चे काही चॅप्टर्स घेणार आहोत. ठीक आहे. सो यानंतर असे लेक्चर कंटिन्यू होतील. आता इथून पुढे एकदा रोटेशनल डायनामिक्स संपलाय, त्याचे न्यूमेरिकल्स झाले आहेत, आठवड्यातल्या 7 पैकी मिनिमम 5 दिवस आपले लेक्चर होतील. ठीक आहे. आपण जेव्हा रेग्युलर मध्ये घेतो तेव्हा फक्त संडे हॉलिडे असतो, आपण 6 दिवस लेक्चर घेतो. आता ऑनलाईन मध्ये आपण ते वीक मधले 5 डेज, सध्या आपले 1 डे आफ्टर असं होत होतं, म्हणजे आठवड्यातून 3 किंवा 4च होत होते, त्याला आपण आता या नेक्स्ट चॅप्टर पासून थोडं वाढूया. वीक मध्ये 5 लेक्चर्स. ठीक आहे.
7 डेजचा वीक असतो माहितीये सगळ्यांना. त्यामध्ये आपण 5 लेक्चर्स कंटिन्यू करणार आहोत आणि हे जोपर्यंत आपल्याला ऍक्च्युअली ऑफलाईन क्लासेसची परमिशन मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील. ओके, सो व्यवस्थित स्टडी करायचा, एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, काय अडचणी येत असतील तर विचारायच्या आहेत. Okay, so chapter is completed. We conclude our today's lecture here. Have a nice day and thank you. Study well.